अमोल रामदास आभाळे आपण उपस्थित झालात, आपलंही स्वागत आहे। PSI पोलीस अधिकारी रमेश कुठे आपण उपस्थित झालात, साहेबांचेही मनापासून हार्दिक स्वागत। उगवता सूर्य आणि मी तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो, तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, खंडराय आपला सदा सुखात ठेवो। ही सदिच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आपण सर्वजणच जिल्हा परिषदच्या विद्यमान सदस्या सभापती कोमलताई संदेशाबा आभाळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। उपसरपंच बापू असेल, रामकृष्ण दादा असेल, हा सर्व परिवार गावाच्या प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक ठिकाणी त्यांचं अतिशय मोलाचं योगदान असतं आणि त्यामुळेच आपल्या गावाची एकी आणि हे सगळ्या आजूबाजूच्या सर्व गावांना त्याचे कौतुक होत असतं। आणि म्हणून मी रामकृष्ण दादा तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीने, या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीने मी हार्दिक मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि नीलकंठेश्वराच्या आणि खंडोबाच्या चरणी प्रार्थना करतो की रामकृष्ण दादा असेच प्रगती, त्यांची अशी प्रगती होत राहो अशी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तो निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने कसा करावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे श्री रामकृष्ण दादा आभाळे यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसासाठी आपण शुभेच्छा शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झाला। सर्व यांचा आपण वाढदिवस आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत आहे। आपल्या सर्वांच्या वतीने दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आई तुळजाभवानी त्यांना उदंडाचं आयुष्य लाभो, त्यांच्या मनातील इच्छा मनोकामना सर्व पूर्ण हो अशी आई तुळजाभवानीच्या मी प्रार्थना करतो। पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या वतीने दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। शुभाशीर्वाद देतील आज या ठिकाणी खूप आनंद होत आहे। प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे, हीच वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। यानंतर शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देतील हवेली तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष संतोष गोपीनाथ तांबे यांना विनंती आहे की आपण दादांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद द्यावे। आज या ठिकाणी आवडी गावातील एक युवा उद्योगपती, दानशूर व्यक्तिमत्व, आरके इंटरप्राइजचे सर्व आमचे मोठे बंधू रामकृष्ण दादा आव्हाळे यांचा 50वा वाढदिवस। दादांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर अतिशय दानशूर असं व्यक्तिमत्व। ज्यावेळेस आम्ही नीलकंठेश्वर मंदिराच्या समोरील प्रांगणामध्ये ब्लॉक टाकण्याचा निश्चय केला, त्यावेळेस दादांना आम्ही आमची संकल्पना बोलून दाखवली। त्यावेळेस दादांनी कुठलाही मनात संकोच न बाळगता, दादांनी मनामध्ये कुठलाही संकोच न बाळगता दादांनी आम्हाला अशी ग्वाही दिली की जी काही मदत लागेल ब्लॉक बसवण्यासाठी मी स्वतः तुम्हाला 31,000ची दादांनी वर्गणी दिली आणि जर कमी पडले तर अजून तुम्हाला मदत केली जाईल। आणि दादांनी खरोखर आम्हाला खूप अशी आर्थिक मदत केली। परत आपले खंडोबा प्रसाद पिंडीचं पंढरपूरमध्ये जे धर्मशाळा आहे, त्या धर्मशाळेच्या समोरील प्रांगणामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं छोटंसं मंदिर त्यांनी उभारून दिलं। असे आवडी गावातील दानशूर व्यक्तिमत्व, प्रत्येक कामात त्यांचा सहभाग कायम असतो। आज या ठिकाणी आमचे मोठे बंधू, आमचे मार्गदर्शक रामकृष्ण दादा आव्हाळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जमलेल्या सर्व पाहुण्यांचं, आमच्या सर्व तरुण मित्र परिवाराचं, ज्येष्ठांचं, श्रेष्ठांचं, माता भगिनींचं, या सर्वांचं मी विलास आव्हाळे, तुकाराम बापू आव्हाळे आणि रामकृष्ण दादा आव्हाळे यांच्या वतीने सर्वांचं हार्दिक असा आभार मानतो। आणि या उपस्थित सर्वांच्या वतीनं रामकृष्ण दादांना दीर्घ आयुष्य लाभो अशी मी वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।